राजीनाम्याची टांगती तलवार असलेल्या माणिकराव कोकाटेंचं नंदुरबारमध्ये शनिदेवाला साकडं. विरोधकांची टीका, तर मंगळवारी राजीनामा घेतला जाण्याची दाट शक्यता. फडणवीस सरकार हे चारित्र्यहीन सरकार. खासदार संजय राऊतांची भोसरी टीका. मंत्रिमंडळातील 75% मंत्री युजलेस आणि दरोडेखोर असल्याचा आरोप. हिम्मत असेल तर नाव घेऊन टीका करा, बावनकुळेंचं आव्हान. एकनाथ खडसेंचं मंत्री गिरीश महाजनांना खुलं आव्हान. हिम्मत असेल तर संपत्तीची चौकशी करू द्या, तसंच प्रफुल्ल लोढांची नार्को टेस्ट करण्याचंही दिलं चॅलेंज. तर खडसे अस्वस्थ झालेत, महाजनांचा पलटवार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर. सरकारी व्यवस्था बिनकामी, त्यांच्या भरोश्यावर कोणतंही काम होत नाही, गडकरींचा टोला. भाजप नेते राज पुरोहितांकडून पंतप्रधान मोदींची भगवान विष्णूशी तुलना. पंतप्रधान मोदी विष्णूचे 11वे अवतार, राज पुरोहितांचं विधान. लाडकी बहीण योजनेवर 14,298 पुरुषांनी डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर. 10 महिन्यात लाडकी बहीण योजनेचे 21 कोटी लाटले. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कंटेनरचे ब्रेक फेल होऊन भीषण अपघात. अपघातामध्ये जवळपास 15 ते 20 गाड्यांना कंटेनरची धडक. एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी. यूपीआय व्यवहारासाठी भविष्यात पैसे मोजावे लागणार. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रांचं वक्तव्य. सध्या बँका आणि संबंधितांना यूपीआयसाठी सरकार पैसे देतं, भविष्यात हा खर्च युजरना द्यावा लागणार असल्याचंही वक्तव्य. महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत 2 भारतीय आमने सामने. कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुखचा पहिला डाव 41 चालींनंतर बरोबरीत. उद्या दुसरा डाव रंगणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.